नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साधक ट्युटोरियल्सच्या वतीने मी नारायण पालव मराठी व्याकरणाच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. या मराठी व्याकरण व्हिडिओमध्ये आज आपण असा एक टॉपिक बघणार आहोत, समजून घेणार आहोत, जो CBSE शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला आता आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला काही वाक्य दिसतील. ती वाक्य काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं वाक्य आहे, चंद्राचा उदय झाला. द मून हॅज रिझन. द मूनराईज हॅज हॅपेंड असं आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. सेकंड वाक्य, दिवसामागून दिवस चालले तशी लोकसंख्या वाढत गेली. द पॉप्युलेशन वेंट ऑन इन्क्रीजिंग ॲज द डेज वेंट बाय. थर्ड, प्रत्येक घरी वीज पोहोचली पाहिजे. इलेक्ट्रिसिटी मस्ट रीच ईच अँड एव्हरी हाऊस. ओके. चौथं वाक्य, सर्वांनी शक्तीप्रमाणे दान करावे. दॅट एव्हरीवन शुड डोनेट ॲज पर देअर अबिलिटी. ठीक आहे. आता हीच 4 वाक्य ह्याच अर्थाने वेगळ्या पद्धतीने कशी म्हणता येतील ते आपण बघूया. ह्या बाजूला उजवीकडे पहिलं वाक्य, चंद्रोदय झाला. दुसरं वाक्य, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली. तिसरं वाक्य, घरोघरी वीज पोहोचली पाहिजे. चौथं वाक्य, सर्वांनी यथाशक्ती दान करावे. So see friends, we can clearly see that there is no difference in the meaning of both these sets of sentences. बरोबर की ही जी 2 वेगवेगळ्या प्रकारची वाक्य दाखवली आहेत त्यामध्ये अर्थामध्ये भिन्नता नाहीये, पण वाक्यांच्या शब्दांमध्ये थोडाफार फरक आहे. काय फरक आहे तो आपण जरा बघूया नीट. तर आपल्याला आता इथे दिसेल की जे अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत तेच फक्त आपण बदललेले आहेत. उदाहरणार्थ, या पहिल्या वाक्यामध्ये जिकडे चंद्राचा उदय असे 2 शब्द होते तिकडे त्यांच्या बदली एकच शब्द आला, चंद्रोदय. ठीक आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये दिवसांमागून दिवस असं जिकडे 2 शब्द आहेत तिथे त्याच्या बदली एकच शब्द आला, दिवसेंदिवस. इथे प्रत्येक घरी असे जे 2 शब्द आहेत त्यांच्या बदली शब्द आला, घरोघरी. आणि इकडे शक्तीप्रमाणे या 2 शब्दांच्या बदली शब्द आला, यथाशक्ती. म्हणजे इथे आपण काय बघू शकतो की जिकडे 2 शब्द आहेत की 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द आहेत त्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे. वी हॅव कंबाईन्ड 2 वर्ड्स इनटू 1. तर असं जेव्हा आपण शब्दांना कंबाईन करतो, शब्दांचं एकत्रीकरण करतो, तेव्हा त्यांना समास असं म्हणतात. आणि हाच आजच्या या व्हिडिओचा विषय आहे. ठीक आहे. तर समास म्हणजे काय आपल्याला कळालं. तर मग हे जे शब्द आहेत, चंद्रोदय, दिवसेंदिवस, घरोघरी, यथाशक्ती, या शब्दांना काय म्हणतात? तर या शब्दांना म्हणतात सामासिक शब्द. की शब्दांचं एकत्रीकरण केल्यामुळे जो नवीन शब्द तयार होतो अशा शब्दांना म्हणतात सामासिक शब्द. ठीक आहे. आता परीक्षेमध्ये आपल्याला हा टॉपिक कसा विचारला जातो? तर परीक्षेमध्ये आपल्याला सामासिक शब्द दिले जातात आणि त्याचा विग्रह करायला सांगितला जातो. मग विग्रह करणं म्हणजे काय? तर विग्रह करणे म्हणजे काय? तर सामासिक शब्द ज्या शब्दांपासून तयार झालेला आहे ते स्पष्ट करण्यासाठी आपण त्या शब्दाची फोड करतो म्हणजे काय? तो शब्द आपण सेपरेट करतो. तर असं हे जी फोड करून दाखवण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला आपण समासाचा विग्रह असं म्हणतो. उदाहरणातून समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, इकडे एक शब्द दिलेला आहे, सामासिक शब्द आहे तो ज्ञानामृत. आपल्याला सहज लक्षात येईल की यामध्ये 2 वेगवेगळे शब्द आहेत. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे अमृत. तर ह्या शब्दाची फोड कशी होईल? तर ज्ञानरूपी अमृत असं त्याची फोड होईल. म्हणजे आपण काय केला? त्याचा विग्रह केला. ठीक आहे. तसा दुसरा शब्द घेऊया, पंचारती. पंच म्हणजे 5 आणि आरती अशा या 2 शब्दांनी एकत्रीकरण होऊन हा शब्द बनलेला आहे. तर याची फोड सुद्धा कसा होणार? याचा विग्रह कसा होणार? तर 5 आरत्यांचा समूह. ठीक आहे. तिसरं उदाहरण घेऊया, नीलकंठ म्हणजे निळा रंग आणि कंठ म्हणजे आपला थ्रोट, घसा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो. हा शब्द आपण भगवान शिवशंकरासाठी वापरतो. ठीक आहे. भगवान शिवशंकरांनी हळाहळ जे विष आहे ते प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये साठवलं, ज्याच्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, नीळकंठ. ठीक आहे. चौथं उदाहरण, गुरु शिष्य. अगदी सोपं उदाहरण आहे. गुरु आणि शिष्य अशा 2 शब्दांचं एकत्रीकरण होऊन हा सामासिक शब्द बनलेला आहे. तर याचा विग्रह कसा होणार? गुरु आणि शिष्य. ठीक आहे. तर हे जे आपण इकडे केलेलं आहे त्याला म्हणतात विग्रह करणे. मग परीक्षेमध्ये आपल्याला विग्रह करायचा असतो आणि त्यासोबतच त्या समासाचा प्रकार काय आहे तो सुद्धा ओळखायचा असतो. मग बरं, आता हे समासाचे प्रकार कसे ओळखायचे किंवा हे समासाचे प्रकार कोणकोणते आहेत ते एकदा पटकन बघून घेऊया. समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. जसं आपण बघितलं ज्ञानामृत म्हणजे ज्ञान आणि अमृत असे 2 शब्द आहेत.
तर या प्रत्येक शब्दाला आपण पद असं म्हणतो. तर जो पहिला आलेला शब्द आहे त्याला आपण म्हणतो पहिले पद, आणि जो त्यानंतर आलेला शब्द आहे त्याला आपण म्हणतो दुसरे पद. असं पहिले आणि दुसरे पद प्रत्येक सामासिक शब्दामध्ये असतं. ठीक आहे. तर या दोन पदांपैकी कोणतं पद प्रधान आहे, प्राधान्य त्याला मिळालेलं आहे. प्रधान म्हणजे इट इज इम्पॉर्टंट ऑर वी कॅन से प्रिन्सिपल. जसं आपल्याला क्लॉज मध्ये बघा प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असं असतं, तसं इकडे प्रिन्सिपल पद म्हणजे प्रधान पद आणि सबऑर्डिनेट पद म्हणजे गौण पद असं असतं. तर कोणतं पद प्रधान आहे, कोणतं गौण आहे, यावरून समासाचे 4 प्रकार ठरतात. ते 4 प्रकार हे पुढील प्रमाणे की जर पहिलं पद प्रधान असेल तर तो समास असतो अव्ययी भाव समास. दुसरं पद प्रधान असेल तर तो समास असतो तत्पुरुष समास. दोन्ही पद जर प्रधान असतील, तेवढ्याच महत्वाची असतील, तर ते असतं द्वंद्व समास. ओके. इफ बोथ द वर्ड्स इन अ सामासिक शब्द आर इक्वली इम्पॉर्टंट, इट इज द्वंद्व समास. आणि जर दोन्ही पद गौण असतील, जर दोन्ही जे शब्द आहेत इफ बोथ द वर्ड्स आर सबऑर्डिनेट नॉट प्रिन्सिपल, मग तो असतो बहुव्रीही समास. तसे 4 समासाचे प्रकार आहेत, पण हे सगळे प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत 9वी आणि 10वीच्या परीक्षांमध्ये. तर कोणते विचारले जातात ते पटकन आपण बघून घेऊया. तर पहिला जो प्रकार विचारला जातो तो असतो अव्ययी भाव समास. दुसरा असतो तत्पुरुष समास, पण त्यातला फक्त एकच प्रकार आपल्याला विचारला जातो, जो आहे द्विगु समास. आणि तिसरा आहे तो द्वंद्व समास, ज्यामध्ये पुन्हा 3 उपप्रकार आहेत, इतरितर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर असे एकूण 5 प्रकार जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर एक एक करून आपण हे सगळे 5 प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे अव्ययी भाव समास. या अव्ययी भाव समासाची वैशिष्ट्ये काय ती पटकन बघून घेऊया. तर या समासामध्ये जे पहिलं पद असतं ते महत्वाचं असतं, प्रधान असतं, आणि ते बहुधा अव्यय असतं. ठीक आहे. अव्यय म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, विकार होत नाही असा शब्द. उदाहरणार्थ आ, यथा, प्रति असे हे जे पहिले पद असतं. ठीक आहे. दुसरं वैशिष्ट्य, संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऍडवर्ब असं म्हणतो. हे अव्ययी भाव समास जो आहे या समासामध्ये जो सामासिक शब्द असतो तो ऍडवर्ब सारखं काम करतो. इट फंक्शन्स ॲज अन ऍडवर्ब इन द सेंटेन्स. ठीक आहे. आता हे एक उदाहरण बघा, वेगळं उदाहरण आहे. जागोजागी हा शब्द आहे. आता या जागोजागी शब्दामध्ये आ किंवा यथा किंवा प्रति असा कोणताही पहिलं पद आलेलं नाहीये, पण तरी याचा विग्रह आपण अव्ययासारखाच करतो. बघा विग्रह याचा कसा होतो, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी. ठीक आहे. म्हणजे हे ऍडवर्ब सारखंच झालं, मग हा अव्ययी भाव समास आहे. ठीक आहे. एक काही उदाहरणामधून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर गावोगावी, आता हे कसं, गावोगावीचा विग्रह कसा होणार, जसं जागोजागीचं प्रत्येक जागी झालं तसं गावोगावीचं काय होईल, प्रत्येक गावी. ठीक आहे. म्हणजे आपण मगाशी जे वाक्य बघितलं की घरोघरी वीज पोहोचली पाहिजे, तसं आपण म्हणू शकतो गावोगावी एसटी पोहोचली पाहिजे, की एसटी बस जी आहे ती प्रत्येक गावामध्ये गेली पाहिजे. बरोबर. आ जन्म म्हणजे जन्मापासून. ठीक आहे. म्हणजे आ जन्म सिन्स बर्थ ज्याला आपण म्हणतो. तर यामध्ये बघा आ हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. राईट. आणि मग त्याचा अर्थ किंवा विग्रह काय दिलाय, जन्मापासून. ठीक आहे. तिसरं पावलो पावली. आता ह्याचा प्रत्यय किंवा ह्याचा विग्रह काय होणार, प्रत्येक पावलावर, की त्याने आपल्या आयुष्यामध्ये पावलो पावली अडचणींचा सामना केला, की त्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलावर अडचणींचा सामना केला. ठीक आहे. चौथं उदाहरण बघूया. प्रतिदिन, प्रति असं पहिलं पद आहे म्हणजे प्रत्येक दिवशी. ठीक आहे. आपण प्रतिदिन व्यायाम केला पाहिजे, प्रत्येक दिवशी आपण व्यायाम केला पाहिजे. आकंठ म्हणजे कंठापर्यंत, मी कामामध्ये आखंड बुडालेलो आहे. ठीक आहे. की मी कंठापर्यंत कामामध्ये बुडालेलो आहे असं आपण म्हणू शकतो. व्यक्तिगणित म्हणजे प्रत्येक व्यक्तीला. तर लक्षात आहे की हे अव्ययी भाव समासाची काही उदाहरणं आहेत आणि त्याचा विग्रह इकडे करून दाखवलेला आहे. ठीक आहे. आय होप की अव्ययी भाव समास म्हणजे काय हे आपल्याला कळालं असेल. तर आपण पुढल्या समासाच्या प्रकाराकडे जाऊया. पुढला प्रकार जो आहे तो अत्यंत सोपा असा प्रकार आहे द्विगु समास. या द्विगु समासाची वैशिष्ट्य पाहूया. यामध्ये पहिलं जे पद असतं ते संख्यावाचक असतं, म्हणजे ते नंबर्स इंडिकेट करतं. जसं मगाशी आपण बघितलं पंचारती, 5, पंच म्हणजे 5, असं पहिलं पद असतं ते संख्या दाखवतं, नंबर दाखवतं. आणि हा समास नेहमी एकवचनामध्ये असतो. ठीक आहे. इट इज ऑलवेज इन द सिंग्युलर. आणि या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. समुच्चय म्हणजे ग्रुप, की हा जो शब्द आहे सामासिक शब्द त्याच्यावरून एक कलेक्शन आहे, एक ग्रुप आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ आयटम्स असं आपल्याला लक्षात येतं. जसं आपण पंचारतीचं एक्झाम्पल घेतलं होतं की 5 आरत्यांचा समूह. ठीक आहे. तर याला म्हणतात द्विगु समास. तर पंचारतीचं विग्रह कसा होणार,
5 आरत्यांचा समूह. नवरात्र, नव म्हणजे नवीन नाही, नव म्हणजे 9 रात्रींचा समूह. ठीक आहे. तिसरं त्रैलोक्य, त्रय म्हणजे 3 लोकांचा समूह. आकाशलोक, पाताळलोक आणि पृथ्वीलोक अशा 3 लोकांचा समूह. ठीक आहे. चौथं चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा समूह, चातुर्मास. सप्ताह, सप्त म्हणजे 7 दिवसांचा समूह. ठीक आहे. हे बघा, द्विगु समास अत्यंत सोपा आहे समजायला पण आणि ओळखायला पण. ठीक आहे. असे अजून द्विगु समासाचे भरपूर उदाहरणं आपल्याला सापडतील, ते आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवली पाहिजे. ठीक आहे. चला, आता हा द्विगु समास झाला. आता आपण याच्या पुढचा जो द्वंद्व समास आहे त्याकडे जाऊया. आपण बघितलं होतं की द्वंद्व समासामध्ये 3 उपप्रकार आहेत, पण त्या उपप्रकाराकडे जायच्या अगोदर त्याची वैशिष्ट्य बघूया की या वैशिष्ट्यामध्ये काय की दोन्ही पदं महत्वाची आहेत. पहिलं पद आणि दुसरं पद दोन्ही पदं महत्वाची आहेत. आणि याचे 3 जे उपप्रकार आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तर हे जे तिन्ही जे प्रकार आहेत ते आपण पटकन बघून घेऊया. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. तर या इतरेतर द्वंद्व समासामध्ये जो सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह करताना आपल्याला आणि किंवा व हे शब्द वापरावे लागतात. दीज आर कंजंक्शन्स. आणि किंवा व म्हणजे काय, अँड. तर अँड हे जे कंजंक्शन आहे, उभयन्वयी अव्यय, ते त्याचा वापर आपल्याला करावा लागतो. ठीक आहे. उदाहरणार्थ आई वडील असं म्हटलं का त्याचा विग्रह कसा होणार, आई आणि वडील, म्हणजे हा इतरेतर द्वंद्व समास आहे. नाक डोळे, की त्याचे नाक डोळे छान आहेत, म्हणजे काय की त्याचं नाक आणि डोळे चांगले आहेत. सुंठ साखर, सुंठ आणि साखर ना बऱ्याच वेळा मंदिरांमध्ये प्रसादासाठी हे सुंठ साखर दिली जाते. कृष्णार्जुन म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. ठीक आहे. विटी दांडू म्हणजे विटी आणि दांडू. तर असे हे जे शब्द आहेत हे सगळे शब्द इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. ठीक आहे. तर या इतरेतर द्वंद्व समासामध्ये आपण पटकन कसं ओळखणार की यामध्ये दोन्ही शब्द जे आहेत, दोन्ही पद्धती महत्वाची आहेत आणि त्याचा विग्रह करताना काय वापरलं गेलेलं आहे, आणि वापरलेलं आहे. ठीक आहे. आता इतरेतर द्वंद्व समासानंतर दुसरा जो द्वंद्व समासाचा प्रकार आहे तो वैकल्पिक द्वंद्व समास. यामध्ये विग्रह करताना किंवा, अथवा, वा म्हणजे ऑर, इंग्लिशमध्ये आपण ज्याला ऑर म्हणतो त्याचा वापर केला जातो. म्हणजे यामध्ये एक नाही तर दोन्ही गोष्टी आपल्याला नको आहेत, दोघांपैकी एक कोणती तरी पाहिजे. उदाहरणार्थ बरे वाईट, आपण बरे आणि वाईट असं नाही म्हणत, बरे किंवा वाईट. ठीक आहे. सत्य असत्य म्हणजे सत्य किंवा असत्य. ठीक आहे. 4-5 म्हणजे समजा आपण म्हटलं की अरे 4-5 गोळ्या घेऊन ये, तर 4-5 गोळ्या म्हणजे 4 आणि 5 असं 9 गोळ्या घेऊन येणार का, तर नाही, 4 किंवा 5. ठीक आहे. असं खरे खोटे, खरे किंवा खोटे, ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. तर असे हे द्वंद्व समास सुद्धा अत्यंत सोपा आहे ओळखायला. वैकल्पिक द्वंद्व समास की ज्याच्यामध्ये विग्रह करताना काय आलेला आहे, किंवा शब्द आलेला आहे, ऑर हा कंजंक्शन आलेला आहे. तिसरा जो प्रकार आहे तो आहे समाहार द्वंद्व समास. तर याच्यासाठी थोडीशी मराठी जी वोकॅब्युलरी आहे ती आपली चांगली असावी लागते. पण यातले पण जी बरेचसे उदाहरणं, 30 उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात. तर ह्या समासाचा विग्रह करताना त्यातील जे पद आहेत त्या पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीची म्हणजे त्याच प्रकारची इतर पदार्थांचा पण समावेश याच्यामध्ये केला जातो, म्हणून त्याला समाहार म्हणतात. समाहार, समावेश, इन्क्लुजन. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की जे सामासिक शब्द आहे, उदाहरणार्थ अंथरूण पांघरूण, तर यामध्ये अंथरूण आणि पांघरूण हे 2 शब्द आहेत. पण या 2च गोष्टी आहेत का, नाही. आपण जेव्हा अंथरूण पांघरूण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये उशी सुद्धा आली, ज्या अंथरूणच्या खाली घालायला चटई आहे ती चटई सुद्धा आली. ठीक आहे. म्हणजे फक्त या 2 गोष्टींचा समावेश नाहीये. तर या 2 गोष्टींबरोबरच या ज्या सारख्या ज्या इतर गोष्टी आहेत त्यांचा सुद्धा समावेश केलेला असतो. मग याचा विग्रह करताना आपण अंथरूण आणि पांघरूण किंवा अंथरूण किंवा पांघरूण असं करायचं नाहीये. तर विग्रह करताना काय करायचं बघा, असं अंतरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. ठीक आहे. अंथरूण पांघरूण म्हटल्यावर. दुसरं उदाहरण आहे भाजीपाला. आता भाजीपाला म्हणजे भाजीपाला आणि त्याच्या सारख्या ज्या गोष्टी आहेत, मग त्यामध्ये मिरची आली, कढीपत्ता आला, कोथिंबीर आली, तर या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये झाला. ठीक आहे. भांडी कुंडी. तर भांडी कुंडी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आहे भांडी कुंडी आणि स्वयंपाकासाठी ज्या इतर गोष्टी लागतात, उदाहरणार्थ कढई लागते, सुरी लागते, चमचे लागतात, पातेलं लागतं, लाटणं लागतं, तर हे सगळं त्याच्यामध्ये आलं. ठीक आहे. म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत, पण त्या सगळ्यांना एकत्र करून आपण काय म्हणतो, भांडी कुंडी. ठीक आहे. चौथं उदाहरण आहे चहा पाणी. तर आपण जेव्हा चहा पाणी म्हणतो तेव्हा फक्त चहा आणि पाणी असं न म्हणता त्याच्याबरोबर नाश्त्याचे जे प्रकार आहेत ते सुद्धा प्रकार त्यामध्ये घेतले जातात. मग विग्रह करताना आपण काय म्हणतो, चहा पाणी व फराळाचे म्हणजे नाश्त्याचे इतर पदार्थ, उदाहरणार्थ पोहे आलं, उपमा आलं, बिस्किट आली, टोस्ट आला. ठीक आहे. तर आय होप तुमच्या हे लक्षात येत आहे की यामध्ये फक्त ते 2 गोष्टी नाहीये. म्हणजे चहा पाणी बोलल्यावर फक्त चहा आणि पाणी नाहीये.
अंथरूण पांघरूण बोलल्यावर फक्त अंथरूण आणि पांघरूण नाहीये, तर त्याच्या सारख्याच इतर गोष्टी सुद्धा आहेत. ठीक आहे. वेणी फणी असा सामासिक शब्द आहे. यामध्ये फक्त वेणी आणि फणी नाहीये, तर जे सजण्यासाठी साज शृंगार करण्यासाठी जे इतर साहित्य लागतं, मध्ये पावडर आली, लिपस्टिक आली, टिकली आली, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. तर असा आहे हा समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. तर मित्रहो, हे जे 5 प्रकार आहेत, अव्ययी भाव समास, द्विगु समास, इतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, याबद्दल थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. माझी आशा आहे की तुम्हाला या सगळ्या समासांबद्दलची माहिती छानपैकी कळाली असेल. समजा काही आपल्याला प्रश्न असतील तर आपण नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ते प्रश्न विचारावेत. मी नक्कीच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन. ठीक आहे. अशाच प्रकारचा मराठी व्याकरणाचा दुसरा एखादा विषय घेऊन मी लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येईल. तोवर छान अभ्यास करा आणि छान मराठी बोला, वाचा, लिहा आणि ऐका. ठीक आहे. पुन्हा लवकरच भेटू. बाय बाय.